कोणामध्येच नाही। यम आपल्या अहंकाराच्या ठिकाणी असं माझ्यावर मोठा कोणी नाही म्हणून आला होता तुझ्याकडे, पण यमाचा यमदंड तुझ्या शरीरावर मारला पण तुझे तुकडे झाले। म्हणून हे हनुमंता तुला कोणीही त्या तिन्ही जगामध्ये तुला कोणी अडवू शकत नाही। तुझी शक्ती आघात आहे, तुझं बळ या ठिकाणी प्रचंड आहे, तू निधडावीर आहेस। अशा प्रकारे रामप्रभू मारुतीला स्तुती करतात। वायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर, युवराज साचार हनुमान वीरती लोकिया। हनुमान वीरती ही लोकी मारुती या तिन्ही जगामध्ये मोठा आहे, कसा बलवान आहे। तुझ्या ठिकाणी जे काही कोणाचं तुझ्या समोर या ठिकाणी काय चालला गेलं असा असा कोण मारुतीया तुझ्या समोर असा रामप्रभू ज्या वेळेला दुर्नागी पर्वत आणण्यासाठी वाटला होता त्यावेळेला मारुतीयानं बालपणामध्ये केलेला पराक्रमाचं वर्णन या ठिकाणी सांगतात। आपल्या हो प्रताप शक्तीला होली मकराची वदोकिया, वज्रदेही ऐसी ख्याती ती जगती मिरविजय। ती जगती मिरविजय वज्रदेही असा तुझी काही ख्याती आहे। तुझं नाव काय? वज्रदेही। कठीण कणखर या ठिकाणी सुटकी जरी म्हणत त्या ठिकाणी शरीराला कसल्या प्रकारचा बाधा होत नाही, अशा प्रकारचा मजबूत आणि बलदट अशा प्रकारचा प्रचंड शरीरात नाही हनुमंता। तुला या ठिकाणी माझा आशीर्वाद आहे, तुला कसल्या प्रकारचा या ठिकाणी बाधा होणार नाही। हे जे काही मी तुझ्यावर काम सोपवलेलं आहे ते काम करण्यासाठी तुला गेलं पाहिजे, हे माझा तुला आशीर्वाद आहे असं रामप्रभू मारुतीला बोलतात। ऐसे माझे वरदान आतुर बळी वायू नंदना, वेगे करून या उडा बंधुरत्न मददेय। बंधू रत्न मददेय या ठिकाणी एवढं या ठिकाणी पहिल्याच लहानपणी तू एवढ्या 33 कोटी देवाचा आशीर्वाद संपादन केलास, एवढ्या 33 कोटी देवाचा आशीर्वाद संपादन केलास। आता मी तुला आशीर्वाद देवाचं काही राहिलेलं नाही, म्हणून तू काय कर आताच्या आता लगेच लगेच त्या ठिकाणी तू थोडा कर। आणि माझे काय बंधुरत्न आहे, माझा बंधू असणारा लक्ष्मण रणांगणाच्या ठिकाणी निकुचित्या मध्ये पडलेला आहे, त्याला सावध करण्याचं काम तुलाच केलं पाहिजे, तुझ्याशिवाय या ठिकाणी असं एक कोणी करू शकत नाही। अन्यथा असा असणारा रामप्रभू मारुतीची स्तुती करू लागली। ऐसे बोलता श्री रामचंद्र सकळ वानराचे भार, ऐकून पिंजारीला कपिंद्र अति भ्यासूर भास्कर। अशा प्रकारे रामप्रभू मारुतीची विनंती केल्याच्या नंतर आता मारुतीया उड्डाण करण्यासाठी ठिकाणी सज्ज झालेला आहे। सगळीचे काय वानरसेना आहे, सगळे वानरसेना त्या ठिकाणी बघायला लागलेली आहे। अतिशय भयानक असा मोठं रूप धारण केलं, भ्यासूर असा प्रकारे ठिकाणी अपाटच्या दिपाट शरीराला घेऊन आता मारुतीया आता दुर्नागी पर्वताच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी सज्ज झालेला आहे। बिंजारी रोमावळे दिसे विक्राल दातारी, मस्तक गेला न भूमंडळी गोळांगुळी आवेशया। गोळांगुळी आवेश त्या ठिकाणी मारुतीला उड्डाण करण्यासाठी आवेश आलेला आहे। आकाळ विकळाच्या प्रकारे ठिकाणी असं शरीर आहे, त्या ठिकाणी केस पिंजारले गेले। अशा प्रकारच्या या अवस्थेमध्ये तो असा हनुमंतराया उड्डाण करण्याच्या तयारीमध्ये लागलेला आहे। दोन्ही दिशेने गोल जैसे धगधगीत इंगळा, टाकीला भूमीशीला अंघोळ लोक सकळ भयाभीत। लोक सकळ भयाभीत ज्या वेळेला मारुतीला आता उड्डाण करण्याच्या त्याच्यामध्ये आहे तयारीमध्ये असताना भयानक असा रूप धारण केल्यानंतर जे बघणारे काही लोक आहेत त्यांना भीती वाटू लागली। हे काय बऱ्या मोठ्या राक्षस त्या ठिकाणी शरीर आहे काय अशा प्रकारचं रूप धारण करून मारुतीला आता ओढण्याच्या तयारीमध्ये आहे। आवळीला पुछ्याचा खोडा लंघोडी सुवेचा करा, राम समरोनी वेगाला केला गाडा भुभुकार। केला गाडा भुभुकार शेपटा त्या ठिकाणी आकोडा त्या ठिकाणी काय केला, शिवळाच्या पर्वताला या ठिकाणी एक केळा दिला आणि गाडा भुभुकार, गाडा म्हणजे भयानक मोठ्या प्रकारच्या ठिकाणी आवाज भुभुकार त्या ठिकाणी मारुतीला भूमकार ठोकली आणि तो अवतारा दुर्नागिरी पर्वताच्या दिशेने मारुतीला पर्याय करू लागले। ऐकून त्याचा भुभुकार दचकले कैलासी शंकर, ब्रह्मांड हडबडिले थोर घोरांदर मांडले। घोरांदर मांडले त्या ठिकाणी
कैलासाच्या ठिकाणी आरोळी गेली. मारुतीने ज्यावेळेला मोठ्यानं भुबुकारी केली त्यावेळेस कैलासाच्या ठिकाणी असणारा शंकर महादेव त्या ठिकाणी दचकला. या पृथ्वीवर काय झालं असं, कशाचा आवाज असं, कडकड कडकड अशा प्रकारच्या ठिकाणी आवाज होऊ लागला. जिकडे तिकडे त्या ठिकाणी लटलटलं की अशा प्रकारचे पृथ्वी हलाली काय अशा प्रकारच्या ठिकाणी मारुतीला ज्यावेळेला उडान करतो त्यावेळेला तिकडे तिकडे आकाश होऊ लागलेला आहे. आकाय प्राळे काय सा सृष्टी प्राय रुद्रनुमतिया दृष्टिया इंद्रादिक बळिया संकटी प्राणकंठी दाटल्या. प्राणकंठी दाटल्या. आता कसं संकट आलं, काय झालं असं, एवढा मोठा आवाज कशाचा असं. तिकडे असताना महादेव त्या ठिकाणी दचकलेला आहे. इकडे त्या ठिकाणी असताना तेच कुठं ठिकाणी वाटलं लागलं काय कुठं काय होत असं. काळी प्रलय काळ. आता कशा प्रकारे ठिकाणी कोणत्या युगाचा अंत नसताना सुद्धा प्रलय काळ होण्याची वेळ आली की काय अशा प्रकारचा आवाज जिकडे तिकडे गेलेला आहे. एखादे सागरी व्यक्त भ्रमती गगनांतर उड्डाण करिता कपी केसरिया सूर्या सूर्या कांदे कडे खचले सागरी. त्या ठिकाणी मोठमोठे काय कडे असतात ते कडे असताना मारुतीने उड्डाण केलं. त्याच्या अंगाच्या वाऱ्यामुळे त्या ठिकाणी सागरामध्ये पडले. मोठमोठे त्या ठिकाणी झाडावरून मिळून पडले. अशा प्रकारे जिकडे तिकडे आकांत झाला. 33 कोटी देवाला त्या ठिकाणी भयभीत त्या ठिकाणी देव लोक सुद्धा झाले. हा आवाज कशाचा असं, काय झाला असं, अशा प्रकारचा तर्क वितर्क शंका कुशंका धरा जाऊ पाय रसातळा कांत जीव मात्र सकळा गुळांगुळाचे निधाके गुळांगुळाचे निधाके. मारुतीच्या उडाणाच्या धाकेमुळे त्या ठिकाणी परत खालू लागली. सप्त पाताळ त्या ठिकाणी त्या ठिकाणी हादळू लागले. समुद्राला त्या ठिकाणी उतवायसारखं होऊ लागलं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आवाज इकडे तिकडे आकांत मांडलेला आहे. केले उडान लागता दर्शन सागर संपूर्ण कर्मीला न लागता अर्धक्षण सागर संपूर्ण कर्मीला. रामप्रभूच्या नामाचा गजर केला. राम नामाचा गजर करून मारुतीला त्या ठिकाणी आकाश मार्गाने उड्डाण केली. अर्ध्या क्षणामध्ये तिचे काय मोठा भला मोठा असणारा जो काय समुद्र त्या समुद्र पार करून आणि इकडे कडेला मारुतीची उडाण आलेली आहे. बरी गगनांतरी सध्या लोकापर्यंत वरिया गेली उडाणाची थोरी विक्रम भारी कपीचा. विक्रम भारी कपीचा. मारुतीचा विक्रम मारुतीचा पराक्रम भारी आहे. सगळ्यापेक्षा मोठा या ठिकाणी असताना मारुतीने जेव्हा उड्डाण केली त्यावेळेला मारुतीचे उड्डाण सत्य लोकांपर्यंत गेली. विक्रम भारी कपीचा अशा प्रकारचा पराक्रमी असणारा मारुतीराया द्रोणागिरी पर्वत आणण्यासाठी रामप्रभूच्या आज्ञेवरून द्रोणागिरी पर्वताच्या दिशेनं त्या ठिकाणी मदन करत जाऊ लागला. संपूर्ण प्राणांती सकळ राक्षस गण ते ऐकून या रावण अति चिंतामण उपजीय. ज्यावेळेला त्या ठिकाणी तिकडे तिकडे हाहाकार झाला. लगेच त्या ठिकाणी रावणाला बातमी कळाली. आता कशाचा आवाज असं काय नाही म्हणून त्या ठिकाणी सगळे राक्षस लोक दचकू लागले. त्यावेळेस रावण मनामध्ये त्या ठिकाणी रावणाच्या मनामध्ये त्या ठिकाणी भीती निर्माण झाली. दचकू लागला. काय झालं असं काय नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी रावणाला वाटू लागलं. काय होते मग म्हणे गेले कपिंद्र आणि औषधिया समगे गुटविले सौमित्रे श्रीरामचंद्र आटोप्य. श्रीरामचंद्र नाटोपे त्यावेळेस असताना हा असा रावण नावाने मंडावलेला आहे. मारुतीने उड्डाण करून द्रोणागिरी पर्वताच्या दिशेने जाऊन द्रोणागिरी पर्वतावर औषधी आणल्याच्या नंतर लक्ष्मणाला या ठिकाणी आणि लक्ष्मणाला या ठिकाणी सावध करी. लक्ष्मण उठल्याच्या नंतर रामप्रभू आपल्याला आटोपणार नाही असं असताना रावण बोलू लागला. हे तर एकमेका परीस वीरगण युधे करकस अवघे मिळाल्या युधास मग आम्हास प्राणांत. मग आम्हास प्राणात आम्हाला प्राण देण्याची वेळ या ठिकाणी येणार आहे. आता काय कर मारुती त्या ठिकाणी जाईल द्रोणागिरी पर्वत आणल्याचं त्या ठिकाणी हे करून हिजीच मारुतीला जर कर्तव्य जर केलं तर आता या ठिकाणी पुढे आपला घात झाल्याशिवाय राहणार नाही असं रावण मला दचकून बोलायला लागला. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजिता खया पुत्र कुमरे कुमर मारिले. कुमरे कुमार मारिले. कुमार म्हणजे मुलगा त्याचा मुलगा म्हणजे नातू कुमारे कुमार मारिले.
मग आता या ठिकाणी रावण म्हणाला आता मी विचार काय करू, माझे या ठिकाणी मुलं गेले, माझे नातू गेले, माझे बंधू गेले, माझे प्रधान मंडळी गेले, आगळेचे बगलेचे पाठचे पोटचे या ठिकाणी असे झाले, आता मी काय विचार करू, काय कसं करू, काय नाही अशा प्रकारचा विचार रावण मनामध्ये करू लागला. चिंतिता रावणा करू विसरला भोजना, विसरला उदकपाना, ती चिंता मना पीडित. चिंता मना पीडित रावणाला त्या ठिकाणी चिंता निर्माण झाली. भोजन विसरला, पाणी पिण्याचं विसरला, झोपायचं विसरला, त्या ठिकाणी सगळं त्याला हे चिंता लागली. आता कसं करू, काय नाही, रामाला मारल्याशिवाय राहणार नाही, आता राम मारुतीला जाते, औषधी अशा प्रकारचा काही विचार आहे, अशा प्रकारची चिंता रावणाच्या मनामध्ये उत्पन्न झाली. लागे जेसी खरीदासे उठ बैसी, तो देखील काळ नेहमीसी, मग चरणासी लागला. त्या ठिकाणी आता झोपायला गेलो झोप येत नाही, जेव्हा म्हणतो तरी खावा वाटत नाही, अशा प्रकारची अवस्था रावणाची झाली. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी आता उठा बसा करू लागला. आता जेव्हा बसले की जेव्हा वाटणार, झोपायला गेलो झोप येणार, ताण लागणार, पाणी पिवा वाटणार, अशा प्रकारची अवस्था झाल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये काळनेमी नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला. काळनेमी राक्षस आल्याबरोबर रावण आता त्या काळनेमी सोबत काय बोलणार आहे. धगधगीत नेत्रे गोळा, जैसे इंगळ खदिराचे, जैसे इंगळ खदिराचे त्या ठिकाणी भला मोठा असा राक्षस काळा कुट्ट आणि त्याचे डोळे असतात लाल सुरू खैऱ्याच्या इंगळाप्रमाणे लाल असणारा तो असा राक्षस तिथं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याच्या चरणाला नमस्कार करून तो आपला रावण त्या काळनेमीला बोलणार आहे. काय बोलतो. जीवामुखी समसमिता ती दीर्घ चारी हात, केस निळ कधी न देते, उभे दिसत सूळ जैसे, उभे दिसत सूळ जैसे. त्या ठिकाणी त्याच्या अंगावर काय केस होते, ते निळ्या रंगाचे केस होते आणि केस नसून त्या ठिकाणी ताराचे त्या ठिकाणी गजरा ठरवलेत काय असा प्रत्यक्ष असा त्याचे केस असणारे, भला मोठा मोठा लाल सुरू डोळे, असा त्या जीवाचे काय आहे त्याच्या जीवा त्या ठिकाणी बाहेर तोंडाच्या वर आलेल्या अशा प्रकारचा राक्षस त्या ठिकाणी आलेला आहे. हाती तिकड दाराचारी, मुख समान पर्वत दरी, खापराय साकाळ शरीरी, मुखे चारी समसमित, मुखे चारी समसमित चार तोंडाचा असणारा लोक काळनेमी नावाचा राक्षस आहे. तो काळनेमी राक्षस रावणाच्या दरबारामध्ये आलेला आहे आणि त्याचं जे काही वर्णन करत असताना करते सांगतात, लाल सुरू डोळे, मोठमोठ्या ठिकाणी त्याचं तोंड पर्वताचे दरीच आहे काय अशा प्रकारे भला मोठा मोठा तोंड असणारा असा असणारा काळनेमी राक्षस रावणाच्या दरबारामध्ये हात पाय दिसते, भिंगुळावाणी शरीराकृती, देखता भीती यमकाळ, देखता भीती यमकाळ. त्या ठिकाणी त्या काळनेमीकडे बघल्याबरोबर यमाला सुद्धा भीती वाटेल अशा प्रकारचं भयानक अशा प्रकारचं मोठं शरीर, काळकुट अशा प्रकार खापरासारखा त्या ठिकाणी दिसणारा, लाल भडक असणारा डोळे असा असणारा जो काय काळनेमी राक्षस त्या काळनेमीचं वर्णन करत करते. अति भयानक शरीर त्या माती शिरे, तुला जाऊन या सत्वरे, पर्वतेंद्र टाकावा. अशा प्रकारच्या काळनेमी राक्षसाच्या समोर रावण हात जोडून विनंती करायला लागले, हे काळनेमी मी तुला एक काम सांगणार आहे, मारुतीला उदरणावीर करण्यासाठी जाणार आहे, म्हणून ते हनुमंताला विघ्न करण्यासाठी मोठ पर्वता त्या ठिकाणी पुढे जाऊन तुला या ठिकाणी त्याची वाट अडवून हे जे काही मारुतीला करणार जे काही काम आहे त्या कामाला विघ्न आणलं पाहिजे अशा प्रकारची विनंती काळनेमीच्या समोर रावण करतो. लवणारी सकळ समुद्र कुशदीप समग्र, लंघोनी असिर समुद्र, पर्वतेंद्र टाकावा. त्या ठिकाणी काय समुद्र, सप्त समुद्र, लवणादी समुद्र, या ठिकाणी मिठाचा समुद्र, दह्याचा, दुधाचा जे काय असते ते समुद्राच्या पलीकडे कुशद्वीप नावाचा द्वीप आहे. 7 द्वीपापैकी जम्बूद्वीपामध्ये आपला भारत देश आहे. त्या कुशद्वीपाच्या ठिकाणी त्या ठिकाणी पर्वतावर जाऊन तुला आता त्या मारुतीची वाट अडवायचं आहे, हे काम तुला केलं पाहिजे काळनेमी असा आपला रावण काळनेमीची विनंती करतो. तुझं नभुवे गे गमना, म्हणून आलो तुझे शरण, तिथे दिला कपिनंदन, त्यासी विघ्न करावे, त्यासी विघ्न करावे म्हणून तुला तुझं जे काय गमन आहे मनोवेगी गमन तुझे
तुझं जे काय गमन मनाच्या वेगात इतकं त्या ठिकाणी तीव्र गतीने जाणार तू आहेस म्हणून तू काय कर मी तुला शरण आलेलो आहे मी तुझ्या पाया पडतो आताच्या आता तू लवकर जा आणि मारुतीच्या ठिकाणी तू वाट अडव हे मारुतीच्या कामाला चलाय त्या कामामध्ये तुला विघ्न आणलं पाहिजे असा कारण मी राक्षसाची विनंती त्या ठिकाणी हात जोडून राहू विचारू विनंती लक्ष्मण भेदली शक्ती उद्या भगवती सौमित्रांनी चेती मरेल म्हणून या कारणाने मी तुला काय केलं पाहिजे ते दुर्नागिरी पर्वतावर जे काय शैली आणि विशेलीकरण नावाची वनस्पती आहे ती वनस्पती आणल्याच्या नंतर त्या लक्ष्मणाच्या जमिनीवर प्रयोग केल्याबरोबर लक्ष्मण सावध होतो त्यासाठी सूर्योदय त्या ठिकाणी होऊ जातो तिकडे त्या ठिकाणी मारुतीला गमिव मारुतीला इकडे येऊ देऊ नको एवढं काम तुला केलं पाहिजे काळणे मी असा असणारा रावण काळणे मीच्या पुढे हात जोडून विनंती करतो या लागी वायुनंदन करोनी सवेग उलटाने दिव्या औषधी आणून लक्ष्मण उठविल म्हणून लक्ष्मणाला उठवण्याच्या अगोदर हे तुला काम केलं पाहिजे म्हणून तू काय कर आताच्या आता मारुतीला जे काही आज जे औषधी आणण्यासाठी जात आहे की नाही त्याला जाऊ द्यायचं तिथे गेल्याच्या वाट्यामध्ये त्याला गमवायचं वाट्यामध्ये पुढे जाऊ द्यायचं नाही जेणेकरून सूर्योदय होईल सूर्योदय झाल्याच्या ते औषधी प्राप्त होणार नाही आणि त्या औषधी प्राप्त न झाली तर काय लक्ष्मण मरेल एवढं काम करण्यासाठी तुला त्या ठिकाणी मारुतीला येऊन आणलं पाहिजे असा असणारा कोण रावण काळणे मी तसं बोलतो उदयाने येता गवस्ती आणून औषधी समजती वाजवावयानी चेती प्रतिज्ञा मारुती करून गेला प्रतिज्ञा मारुती करून गेला सूर्योदय होण्याच्या अगोदर आम्ही जातो तिथल्या दुर्नागिरी पर्वतावर शैली आणि विशेलीकरण नावाची वनस्पती घेतो आणि लक्ष्मणाला उठवितो अशा प्रकारे रामप्रभूच्या समोर मारुतीने प्रतिज्ञा केली आणि ते प्रतिज्ञा करून मारुतीला गेलेला आहे म्हणून तुला सुद्धा माझी एक विनंती आहे तू आता उठ आणि मारुतीला विघ्न कर असं काळणे मिला रावण बोलू लागला लक्ष्मण त्याशी झुंजेल कोण राम लक्ष्मण आतुर बळी म्हणून यासाठी मी तुला सांगतो तो काय कर मारुतीला तुला विघ्न केलं पाहिजे जेणेकरून मारुतीला आतुर यासाठी उशीर होईल उशीर झाल्यानंतर सूर्योदय होईल सूर्योदय झाल्यानंतर लक्ष्मण उठणार नाही लक्ष्मण उठणार गेल्यामुळे काय रामाला मारायला आपलं सोपं जाईल म्हणून लक्ष्मण जर या ठिकाणी जर जिवंत झाला तर ते दोघं जण एक होते दोघं जण एक होऊन जर या ठिकाणी जर युद्धाला जर आले तर आपल्याला या ठिकाणी वाचू देणार नाही म्हणून तो काय कर तुला मारुतीला विघ्न केलं पाहिजे असा तुला काळणे मिला रावण बोलतो हाती बळीया वायू नंदन कळी काळान आटोपे जान वशिष्ठ सकळ वानर गण त्याशी कोण झुंजेल बलिष्ठ सकळ वानर गण सगळे जे काय वानर बलिष्ठ आहे आणि बलवान आहे त्या मारुतीला त्याच्यापेक्षा बलवान आहे या मारुतीचे काय शरीर वज्राप्रमाणे शरीर असा माझं काय मारुतीला आहे म्हणून तू काय कर आता तर तुला गेला पाहिजे जेणेकरून हे कोणाला जे काय कार्य आहे हे कार्यामध्ये विघ्न आणलं पाहिजे हे विघ्न जर आणलं तर पुढचं काम आपण सोपं होते लक्ष्मण मेलामध्ये रामप्रभू वाचणार नाही मग या ठिकाणी युद्ध करायची गरजच नाही की आत्महत्या करून मरतात मग त्यासाठी आपण लक्ष्मणाला उठू द्यायचं नाही हेच काम आता या ठिकाणी तुला केलं पाहिजे असं हनुमंता त्या काळणे असा आता रावण काळणीला बोलत कपे करोडे ब्रह्मशक्ती उर्मिला पती तव कार्य साधावे हातो हाती उदया गवस्तीने येता सूर्योदय होण्याच्या अगोदर तुला गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी असं मारुतीला तिकडच गमवलं पाहिजे जेणेकरून मारुतीला उशीर होईल आणि हे जर या ठिकाणी ब्रह्मशक्तीचे काय तुम्ही कशाला कप्तान मारणार कोणावर लक्ष्मणावर आणि त्याच्याच मुळे या ठिकाणी लक्ष्मण ब्रह्मशक्तीच्या खात्या या ठिकाणी ठिकाणी पडलेला आहे म्हणून तो काय करतो तुला गेला पाहिजे असा विनंती काळण्याची रावण करू लागला अमृते सदा पूर्ण चंद्राचल भडते म्हणून येरवी दुरांदिया जाणे नामाविधान विख्यात त्या पर्वताला चंद्राचं नावाचं नाव आहे चंद्राचा अमृत त्या पर्वताला द्रवण्यात जाते म्हणून त्याला काय नाव आहे चंद्रांचल आणि त्याचं पहिलंच जे काय नाव काय होतं दुर्नागिरी पर्वत होतं त्या पर्वताचे जे काय महत्व आहे ते त्या ठिकाणी जे काय कोण आहे हे कोण काळणे मिला रावण सांगायला लागला तिथं मारुतीला जाईल ते औषधी घेऊन येईल औषधी घेऊन आले लक्ष्मण उठल आणि लक्ष्मण आणि राम आपला दोघे मिळून मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून लक्ष्मणाला उठणार नाही हे कार्य ठिकाणी आपल्याला केलं पाहिजे म्हणून मी तुला विनंती करतो तू आता त्यातून उठ आणि मारुतीला विघ्न कर असं काळणे मिला संजीवनी त्याशी म्हणत औषधी पर्वती समस्त वर्ततिया
चंद्राच्या अमृतापासून जे काही निर्माण झालेले काही वनस्पती आहेत त्या ठिकाणी आज बऱ्याच प्रकारच्या वनस्पती आहेत. हे कोण सांगाले? रावण कोणाला? काळनेमीला सांगा. अजून काय सांगते? ते त्यासी करावे विघ्न ते गेला कपिनंदन बहुमाया करून आपण त्यासी करावे विघ्न सूर्योदय होया. सूर्योदय न होय त्या ठिकाणी असं कोण सांगाले? रावण सांगाला. कोणाला? काळनेमीला. त्या काय बी करू त्या ठिकाणी कपट करू मारुतीला त्या ठिकाणी विघ्न करावं. त्या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी बिचामध्ये त्याला गोवावं जेणेकरून मारुतीला उशीर होईल. सूर्योदय होईल. सूर्योदयाचं पुढचं जे काही कार्य आहे ते कार्य होणार नाही. जेणेकरून लक्ष्मण उठणार नाही. लक्ष्मण उठणार म्हणजे पर्वतला मारला आपला सोबत जाते असा असणार रावण काढणे. मायेचे लक्षण जटाधारी वल्कला भये सर्वांगी भस्मोदय आसाधरण ऋषी वेश. त्या ठिकाणी असं रावण काळनेमीला सांगायला गेलं आहे. मारुतीला जर गमवायचं जर असेल त्या ठिकाणी ऋषीचं या ठिकाणी मुलीचं त्या ठिकाणी रूप धारण करावं लागतं. मारुतीला त्या ठिकाणी काम करू. तू कपट विद्येमध्ये प्रवीण आहे. तुला काय मंदिर होता येते पण एवढं काम या ठिकाणी तुला केलं पाहिजे. काळनेमी असं रावण काळनेमीला बोलला. मंगले कवच हरिधर श्री ज्ञानदेव तुमारा.